माणगाव नगरपंचायतीचे जवळपास 2 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात। माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील तटकरे, खासदार व चेअरमन, भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळ, तसेच राजीव साबळे, कोकण विभाग संघटक तथा मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। नगरपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ते, गटारे, सुशोभीकरण, सभागृह तसेच इतर पायाभूत सुविधा विकास कामांचा शुभारंभ विविध प्रभागांमध्ये करण्यात आला। सोमवार दिनांक 13 एप्रिलला सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उतेखोल गावातील वाकडाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर होळीच्या माळावर जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी माणगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। वाढती लोकसंख्या लक्षात घेता दर्जेदार शैक्षणिक सुविधा, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक प्रगती साधण्यासाठी आगामी काळात ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी नमूद केले। माणगाव शिवसृष्टी प्रकल्पासाठी 65 लाखांचा निधी मंजूर होऊन वर्ष उलटले असतानाही अंतर्गत पक्षातील 2 गटातील मतभेदांमुळे जागा निश्चितीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्यांनी भरमंचावर संबंधितांचे कान टोचले। निधी उपलब्ध करून देऊ, मात्र काम तातडीने सुरू करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी संबंधितांना दिला। तसेच शहरातील सोलार लाईट आणि हायमास्ट प्रकल्पाबाबतही त्यांनी भाष्य केले। दरम्यान या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता काही तिखट प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आल्या। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विकास सोहळा करत असताना आज उतेखोल गावात भूमिपूजनावेळी सोलार दिवे बंद असल्याने तटकरेंना काळोखात भूमिपूजन करावे लागले। हे सत्य सगळ्यांनाच दिसले। तसेच माणगावमधील नदी संवर्धन, वाढती ट्रॅफिक समस्या, कचेरी रोड व कालवा रोडची दुरवस्था तसेच मनाला येईल तसे बिल काढण्यासाठी कुठेही गरज नसताना गटार काढणे यांसारखे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। म्हणजे माणगाव नगरपंचायतीत विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहेत याचा आनंद नागरिकांना आहेच, पण विकास कामे दर्जेदार आणि दीर्घकालीन व्हावीत हीच माणगावकरांची अपेक्षा असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले। आता शिवसृष्टीचा सुद्धा निधी मंजूर झालाय। एकदा सगळे बसा, वाकड्याच्या चरणी बसा, निर्णय करा कुठं करायची, ती माझ्यावर कशाला सोपवता। एकदा तुम्ही सगळेजण बसा आणि त्याच्या कामाची सुरुवात करा। निधी किती दिवस झालाय माळी पडून आहे,